नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सर्वात पहिले बोलूया HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड आणि कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, HG इन्फ्रा जम्प्स आफ्टर बॅगिंग ₹1415 कोटी MMRCL मेट्रो प्रोजेक्ट। तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड आणि कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या दोन कंपन्याला जॉईंट व्हेंचरमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे 1415 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रोजेक्टसाठी L1 बिडर म्हणून निवडलेले आहे। आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडची मेजॉरिटी हिस्सेदारी म्हणजे 60% हिस्सेदारी आहे आणि उरलेली म्हणजे 40% हिस्सेदारी HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडची आहे। आणि याच अपडेटमुळे HG इन्फ्रा आणि कल्पतरू प्रोजेक्ट्स लिमिटेड इंटरनॅशनल लिमिटेड या दोन कंपन्या याच अपडेटमुळे फोकसमध्ये होत्या। PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, NBCC शेअर रॅली ओव्हर ॲज कंपनी बॅक्स वर्क ऑर्डर्स वर्थ ₹116.95 कोटी रुपये। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडला मल्टिपल ऑर्डर मिळाले आहे। बोथ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि आपल्या कन्स्ट्रक्शन सेगमेंटमध्ये टोटल 116.75 कोटी रुपयांचे कंपनीला नवीन ऑर्डर्स मिळाले आहे। आणि याच अपडेटमुळे NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। चला आता बोलूया TVS मोटर कंपनी लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, TVS मोटर लॉन्चेज अपग्रेडेड TVS किंग 3 व्हीलर रेंज इन घाना। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, TVS मोटर कंपनी लिमिटेडने घानाच्या वेस्ट आफ्रिकन मार्केटमध्ये आपले 2 रिफ्रेश 3 व्हीलर मॉडेल लॉन्च केले आहे आपला बिझनेस इंटरनॅशनल लेवलवर वाढवण्यासाठी। आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे TVS मोटर कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे। चला आता बोलूया ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, ॲक्मे सोलर सेक्युअर 130 मेगावॅट इन REMCL's 1000 मेगावॅट RTC रिन्युएबल एनर्जी टेंडर। तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी REMC लिमिटेडच्या 1000 मेगावॅटच्या राऊंड द क्लॉक रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टमध्ये 130 मेगावॅटसाठी सक्सेसफुल बिडर म्हणून इमर्ज म्हणजे निवडल्या गेलेली आहे। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे। तर मित्रांनो, ONGC NTPC ग्रीन प्रायव्हेट लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी अयाना रिन्युएबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड। आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे ONGC NTPC ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड ही 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि ONGC ग्रीन लिमिटेडची। तर मित्रांनो, या कंपनीला REMC लिमिटेडचा टेंडर मिळाला आहे 140 मेगावॅट राऊंड द क्लॉक रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट कंपनीला रिसीव्ह झाला आहे। आणि याच अपडेटमुळे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड जी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी आहे ती फोकसमध्ये आलेली आहे। चला आता बोलूया मारिको लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, मारिकोस डिजिटल ब्रँड्स क्रॉस 1000 कोटी ॲन्युअल रिकरिंग रेव्हेन्यू मार्क। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, मारिको लिमिटेडच्या डिजिटल ब्रँड्सने 1000 कोटीचा
ॲन्युअल रिकरिंग रेव्हेन्यूचा मार्क क्रॉस केला आहे. आणि मित्रांनो तसेच मारिको लिमिटेडच्या MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गुप्ता यांनी सांगितले की कंपनीला अपेक्षा आहे की कंपनीचा फूड अँड प्रीमियम पर्सनल केअरमधून इंडियाचा रेव्हेन्यू 25% पर्यंत कंट्रीब्यूट करेल असा मारिको लिमिटेडला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे मारिको लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस जॉइंट व्हेंचर अडानी कॉनेक्स ॲक्वायर 100% स्टेक इन ट्रेड कास्टल टेक पार्क. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या जॉइंट व्हेंचर कंपनी अडानी कॉनेक्स या कंपनीने ट्रेड कास्टल टेक पार्कला ॲक्वायर केले आहे 234.31 कोटी रुपयांमध्ये. कशासाठी? कंपनीचा डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपांड करण्यासाठी आणि अडानीचा लार्ज स्केल डिजिटल कॅपॅसिटी प्लान याला मजबूत करण्यासाठी तसेच अपकमिंग हायपर स्केल प्रोजेक्ट्सला सपोर्ट करण्यासाठी हे ॲक्विजिशन झाले आहे. आणि याच अपडेटमुळे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो HAL शेअर प्लमेट आफ्टर तेजस फायटर जेट क्रॅश ॲट दुबई एअर शो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा तेजस फायटर जेट दुबई एअर शोच्या ड्युरिंग क्रॅश झाला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज ही कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड फोकसमध्ये होती याच अपडेटमुळे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टोटल एनर्जीज लाईकली टू सेल 6% स्टेक इन अडानी ग्रीन फॉर ₹10,200 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की फ्रेंच एनर्जी कंपनी टोटल एनर्जीज ही कंपनी प्लान करत आहे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधली आपली 6% हिस्सेदारी सेल करण्यासाठी. आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की या डीलची व्हॅल्यू राहू शकते जवळपास 10,200 कोटी रुपये. आणि मित्रांनो मी एकदा परत क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.